नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज ही सुंदर अशी रेडीमेड बॉर्डर रांगोळी कशी बनवायची ते बघणार आहोत. या रांगोळ्या बनवण्यासाठी जे साहित्य लागतं त्याचा एक डिटेल्ड व्हिडिओ माझ्या चॅनलमध्ये ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही बघू शकता. मी इथे एका A3 साईज पेपरवरती जी डिझाईन आपल्याला बनवायची आहे ती ट्रेस करून घेतलेली आहे. त्यानंतर मी एक OHP शीट घेऊन ती बेसवर व्यवस्थित लावून त्याला मास्किंग टेपने सिक्युअर करून घेतले आहे. इथे मी 100 मायक्रॉनची OHP शीट यूज केली आहे. तुम्ही कुठल्याही मायक्रॉनची यूज करू शकता. त्यानंतर आपल्याला ग्लूचं मिक्सचर तयार करून घ्यायचं आहे. यासाठी मी 50% फेविक्रिलचा फॅब्रिक ग्लू आणि 50% वॉटर असं प्रमाण घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हे मिक्सचर आपण ब्रशच्या साहाय्याने डिझाईनवरती लावायला सुरुवात करायची आहे. इंट्रिकेट डिझाईनसाठी किंवा छोट्या डिझाईनसाठी आपण इथं स्मॉल साईजचा राऊंड ब्रश यूज केलेला आहे ग्लू अप्लाय करण्यासाठी. इथे मी 2 ग्रीन शेड यूज केलेले आहेत, लाईट आणि डार्क. तर अशा पद्धतीने आपण फर्स्ट लेयर पूर्ण कंप्लीट करून घेणार आहोत. ग्लू आपण नेहमी लक्षात ठेवायचं आहे की फेविक्रिलचा फॅब्रिक ग्लूच यूज करायचा आहे किंवा अजून एक दुसरा ऑप्शन म्हणजे कॅमलिनचा जो MR ग्लू येतो तो पण तुम्ही वापरू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला ग्लू वापरायचा नाही, कारण ते ग्लू वापरल्यानंतर एकतर डिझाईन फ्लेक्झिबल राहत नाही तुमची शीटवरती, त्याला क्रॅक पडतात आणि डिझाईन एकदम अशी कडक होते. रांगोळी टाकल्यानंतर एक एक्स्ट्रा पेपर घेऊन आपल्याला ती रांगोळी व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आहे ग्लूवरती आणि जी एक्स्ट्रा रांगोळी आहे ती आपल्याला नंतर बाजूला काढून घ्यायची आहे. या डिझाईनमध्ये जे पानाच्या आकाराचा जो शेप आहे त्यासाठी मी इथे 4 वेगवेगळ्या पानांसाठी 4 वेगवेगळे कलर वापरले आहेत. येलो कलर, ऑरेंज कलर, रेड कलर आणि मरून कलर.
आपला फर्स्ट लेअर आता ऑलमोस्ट कंप्लीट झाला आहे. ज्या ज्या ठिकाणी रांगोळी व्यवस्थित चिटकलेली नाही आहे त्या ठिकाणी परत ग्लू लावून आपण रांगोळी व्यवस्थित चिटकवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला सेकंड लेअर अप्लाय करण्याच्या अगोदर फर्स्ट लेअर पूर्णपणे कमीत कमी 1 तास तरी कंप्लीट ड्राय करून घ्यायचा आहे. कंप्लीट ड्राय झाल्यानंतर आपण सेकंड लेअरसाठी ग्लू अप्लाय करायचा आहे. परत आपल्याला सेम प्रोसेस रिपीट करायची आहे. ग्लू अप्लाय करून परत आपल्याला त्याच्यावरती रांगोळी घालून घ्यायची आहे. सेकंड लेअरमुळे एकतर रांगोळीला चांगला थिकनेस मिळतो आणि फर्स्ट लेअरमध्ये जे काही पॅचेस पडलेले असतात ते सेकंड लेअरमुळे दिसत नाहीत. अशा प्रकारे पूर्ण सेकंड लेअर आपण कंप्लीट करून घेणार आहोत. बऱ्याचदा काय होतं, आपण छान सुंदर रांगोळ्या दारापुढे काढतो आणि लहान मुलांकडून त्या मोडल्या जातात. तर रेडीमेड रांगोळीचा हा एक अतिशय महत्त्वाचा फायदा आहे की तुम्ही ते ठेवलं आणि मुलांनी जरी त्याच्यावरती पाय दिला किंवा काही केलं तरी त्या रांगोळ्या आहे तशाच राहतात. त्या अजिबात खराब होत नाहीत. आणि सेकंड म्हणजे तुम्ही त्या किती वेळही यूज करू शकता. सेकंड लेअर पण आता आपला कंप्लीट झालेला आहे. परत एकदा पूर्ण रांगोळी चेक करून घ्यायची आहे आणि जिथे जिथे रांगोळी चिकटलेली नाही आहे तिथे तिथे आपण ते ग्लू लावून परत एकदा चिटकवून घ्यायचे आहे. आता यामध्ये मी ॲक्रिलिक कलर्स अजिबात यूज करत नाही आहे शेडिंगसाठी, कारण मला तशी गरज वाटत नाही आहे. हे आहे तशीच बॉर्डर खूप सुंदर दिसत आहे. जे एक कलरचं ग्रॅडिएशन तयार झालेलं आहे आणि 2 डिफरंट ग्रीन्स आपण याच्यामध्ये वापरले आहेत, त्यामुळे ही बॉर्डर अतिशय सुंदर दिसत आहे. अशा पद्धतीने मी अजून एक दुसरी बॉर्डर तयार करून घेतलेली आहे आणि तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही याचा उपयोग करू शकता. देवासमोर ठेवण्यासाठी किंवा आपलं जे मेन एंट्रन्स डोअर असतं त्याच्यासमोरही खूप सुंदर दिसते. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. अतिशय सुंदर अशी बॉर्डरची डिझाईन आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा
आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. अशाच सुंदर डिझाईन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.